अकोट तालुक्यातील पनोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्टेडियमवर क्रांती प्रीमियम लीग सीझन 5 क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला। विजेत्या संघांना रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देण्यात आली। अकोट तालुक्यातील पनोरी गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्टेडियम येथे क्रांती प्रीमियम लीग सीझन 5 या भव्य क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। व्यसनमुक्त युवा फॉर विकसित भारत या संकल्पनेतून आनंद देशमुख मित्रमंडळाच्या वतीने व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याला विशेष रंग चढवला तो आयोजक आनंद देशमुख यांच्या वाढदिवसामुळे। त्यांनी आपला वाढदिवस लहान मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करत समाजाला सकारात्मक संदेश दिला। स्पर्धेच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। क्रिकेट सामन्याच्या सुरुवातीला आनंद देशमुख यांनी स्वतः मैदानात उतरून फलंदाजीचा आनंद घेत उपस्थितांचे लक्ष वेधले। अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत शिवराज 11 संघाने विजेतेपद पटकावले, तर ऑरेंज आर्मी अकोलखेड संघाने उपविजेतेपद मिळवले। विजेत्या शिवराज 11 संघाला 51,000 रुपये रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। यावेळी बोलताना आनंद देशमुख यांनी युवकांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून खेळ आणि आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले। ग्रामीण भागातील तरुणांनी खेळाच्या माध्यमातून स्वतःचा विकास करावा, यासाठी आपण पुढेही अशा स्पर्धांना पाठिंबा देत राहू असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला गावातील क्रीडाप्रेमी युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्यसनमुक्त युवा फॉर विकसित भारत या संकल्पनेतून हे सगळे जे आपले प्रोग्राम झाले, हे कार्यक्रम झाले, हे घ्यायचा उद्देश असा होता की जी आपली पुढची पिढी आहे त्यांना क्रिकेट बद्दल एक चांगलं, एका खेळाबद्दल एक चांगलं प्रेम असलं पाहिजे आणि पुढे पण ही मॅचेस हे अशा कंटिन्यू राहिल्या पाहिजे, जेणेकरून जी नवीन पिढी आहे त्यांचं मोबाईलचं व्यसन असो किंवा कुठलं दुसरंही व्यसन असतं, त्या सगळ्या व्यसनाच्या हे दूर जाऊन खेळाच्या व्यसन लागलं पाहिजे, या उद्देशाने हे कार्यक्रम घ्यायचं आजचं ठरलं होतं।